जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अंजली वहिनी राणा मी मोटर सुरू करून आलोय. पाणी आलं असेल. चला जा. हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना व आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. आमचं संघर्ष पॅनल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणार एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. या अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अवा आता पत्रू याय पाहिजे होत्या त्या. नाही पण ती आयडिया आधी आमच्या डोसक्यात आली ते ज्यादा महत्वाचं. वहिनी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. अंजली बाईंची लिंक तुटाय नको. ते रिपोर्टर समोर काय इज्जत राहिली हो आमची राणा भाऊची. मी माफी मागतो. माफी मागून काय बी होणार नाही आता. मग काय करू तुम्ही सांगा. माग जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भिताड रंगवल्या होत्या, तसंच आमच्यासाठी बी काहीतरी करा. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. तुकार झोपा आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भितरंगवाल्यात. मागच्या वेळेला त्या अंजली बाईला शुभेच्छा दिल्या, त्या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू ते जे काय लिहितील ते फोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. तुकार झोपा आणि इकडे विरोधक रात्रीचा दिस करून गावच्या भितरंगवाल्यात. मागच्या वेळेला त्या अंजली बाईला शुभेच्छा दिल्या, त्या वेळेला माझा मुर्दाबाद असंच लिहिला असणार सगळ्यांनी मिळून. बापू त्यांचा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही. बापू ते जे काय लिहितील ते फोडून टाकायचं रात्रीच्या रात्री. वहिनी एक खुश खबर आहे. अहो आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही, अजून दणक्यात होणार आहे. म्हणजे अहो आपल्या भागातला अभ्या रोकडे नाही काय, अहो चला हवं त्या फेम हो. त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केल्या होत्या ना. अहो आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा. राणा भाऊजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या आबी रोकडेला गाठा. आमचं हे आणि जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत. आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला गाठा. हा हे रामे चले ये बाबा एवढा मोकळा करूया. पप्प्या अरे डायरेक्ट चला हवा युद्धवाल्यांना बोलूस की प्रचाराला. बरं भारीच पडलंच मरता. पडणारच की आपला इसे हार्डच आहे बापू. हो नुसतं तुमचाच नाही, ते बाकीची पार्टी बघा बॅनर लावायला. अहो नेमकं कोणाचा प्रचार करणार आहेत आणि कुणाकडे येणार आहेत कलाकारी. हनु का तुला हनु कोणाच्या बाजूने असतो. चाल बॅनर लाव. आणि कोणाकडनं येणार म्हणजे आपल्याकडनंच येणार. खुद्द कलाकारांनी सह्या करून सांगितले मला. ते बघ की सह्या. ते ना पपेदा अपोजिट पार्टीने घोळ घातला आणि त्यांना मधल्या मध्ये डाळलं तर काय करायचं. त्याच्या आधीच आपण त्यांना डाळायचं. तुम्ही तयारीत राहा. चला बापू चला. घे वर घे. वा 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 वा. बघू जरा नीट. अपक्ष उमेदवार नंदिता सुरेश गायकवाड बहिणीसात एकदम करेक्ट. एक नंबर झालंय बघा राणा भाऊजी. जर एक सेल्फी पण काढून घेऊया, नंतर उगाच टाइम गावायचा नाही आपल्याला. हा बा येतोय का मी? हा येतोय समधी आयलेत.
वा एक नंबर. राणा भाऊजी एक नंबर काम केलं होता बघा. हे आता बघा आपला प्रचार कसा दणक्यात होतोय. काय लाडू बरोबर आहे की नाही? कॉमेडी काका का बघणार? दुपारच्याला येतो म्हणलं. बांधून घे. हा. अहो माझ्या उजवीकडे इकडे उद्या अरे कलाकार इकडे येणार आहेत, मग टीव्हीत कोण काम करणार? त्यांची भूत तिथं काम करणार आहे. सच्या तुझी गिरण चालवून तुझ्या डोसक्याचा पट्टा चालायचा बंद झाला. हे डोसक्याचा आणि या कलाकारांचा काही संबंध आहे का? हे जरा बोलायचं कमी करा जरा. आवरा बरोबर. हे बघ ऐका बघ चालले तिकडे. काका बघा, अरे भाऊचे बॅनर मस्त झालाय. झालं की नाही? ए लाडू मला नेमकं सांग, तू आमच्या पॅनल कडनायस का त्यांच्या पॅनल कडनायस? आमदारा तिकडे उड्या मार रोज. मी भाऊचे बॅनर करणार. आहेत की नाही आमच्याकडनं? मग आता तिकडे जायचं नाही, इथंच थांबायचं. जाऊ द्या. तेच काम झालंय काय? अहो त्या डेकोरेटर वाल्याला सांगितलंय, पण त्यानं काय केलंय कोणास ठाऊक. चला आपण एकदा बघून या. थांब इथं, आम्ही आलो. लाडू चला बाई, उद्या मला सगळ्यात गाठ घालून दे का आमची. मी का? अरे आम्ही तुझा दोस्त नाही का? मग तू आमची गाठ घालून द्यायला पाहिजे. मला मी गाठ घेणार आणि मग तुमची गाठ घालून देणार. चालते, पण तुझ्यानंतर आम्ही. हा काय? हा. ए चला कामाला लागा. ए उठ रे. ए तेवढा गाड तुम्ही लाव. आधे इधर आधे पारावर आणि 4 माझ्या मागं राहायचं. पाहुणं आलं की गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही. सगळी सिक्युरिटी जबाबदारी आपल्यावर आहे, तेव्हा सगळी नीट झाली पाहिजे, कळलं? आणि हा फोटोसाठी उगाच गडबड गोंधळ करायचा नाही. सगळा कार्यक्रम पार पडला की फोटो सगळं व्यवस्थित. हो बरं का कलाकार येणार काय खरं? अहो तात्या, आम्ही काय नुसतं पोस्टर ऐकून तर घ्या, उगाच असतं बाई. आम्ही काय पोस्टर बाजीला वाटतोय तुम्हाला? कलाकार संध्याकाळी येणार म्हणजे येणार. या तुम्ही संध्याकाळी, फोन करतो. जाऊ दे तिकडे. हा लक्षात आलं, सगळ्यांनी नीट राहायचं. चला मेरे पिच्छे आओ. अरे काय झाले ते तरी सांगा मला. त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना, तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना, तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आता तू कुठे खेळ सुरू झाला. आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आई साहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं होती रहा. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडे बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाणं मारू. पुरण माझ्या औषधीचे दागिने दे, तर गोळ्या घालीन. सोड दे. जीव जायत त्याचं. त्या औषधाकडा कसा पण वागलास तर त्या माऊलीमुळे हो वाचलो, नाहीतर घराबाहेर याची तिजडी दिसली असती. आणि ती पण कसर भरून काढीन तर ह्यो परत वाड्यावर येईल होता. अण्णा नाही का तो झील असं आहे, लक्षात राहा दे. असं म्हणजे सगळे सहकुटुंब अच्छा बघायला गेले होते. बघायला गेलो होतो. पुढे मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, तिघच जण. मुलगा कोणाचा? अच्छा म्हणजे हे अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणून. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे असं. याचे क्षेत्र म्हणजे कसं, त्यांना पण म्हणजे बाहेर गेलं तर डब्यावाल्यांना डिमांड देतात. कुठे त्यांची सायकल चालली तरी डब्यावाल्याची सायकल आली म्हणून लोक जागा पण देतात. मान देतात भरपूर. भले पैसा कमी, त्याच्यामध्ये जास्त पैसा पण अभिमान खूप मोठा. आणि ते एक म्हणजे कष्टाचं काम. मी गेले तिथे हॉस्पिटलला आणि मी एकूण सगळ्यांचे चेहरे पाहिले. मला आज जाऊ दिलं नाही त्यांनी
आणि मी लांबून असं काहीतरी बघितलं तर असं असं काहीतरी ते प्रेस चालू होतं त्यांचं आणि आय वॉज नॉट शुअर की इट वॉज डॅडी. ते हार्ट बीट हे करतात ना ते. नंतर एक दुसऱ्या पेशंटची कोणीतरी नातेवाईक बाहेर आली, ती म्हणाली तुमच्या डॅडींना हे करतात, हार्ट पंप करतात. म्हटलं अहो आत्ता तर मी त्यांना सोडून गेले होते व्यवस्थित, ते माझी बोलले पण छान.